आज आपण झेड प्लांट विषयी बोलणार आहोत। तर चला, ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा, आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तर आज आपण झेड प्लांटमध्ये बरेच असे आकार देता येतात, ज्यामध्ये टोपियारी किंवा बोन्झाई प्रकार करता येतात। आपल्याला जसा पाहिजे तसा शेप देता येतो। तर मी बोन्झाईचा प्रकार करत आहेत, पण आपले झाड खूप पिवळे झाले आहेत, कारण सारखाच पाऊस चालू आहे। ऊन हा प्रकारच नाहीत आणि झेड प्लांटला तर उन्हाची फार गरज असते, त्यामुळे भरपूर पानं अशी पिवळी झाली आहेत। तर मी आज त्याची छाटणी करून टाकते। टोपियारी किंवा बोन्झाई प्रकार करताना झाडाचे शेंडे जे आहेत ते छाटणी करत राहायची महिन्यातून एकदा तरी, जेणेकरून आपल्या झाडाला छानसा असा आकार तयार होतो। पण ह्यावेळेस आपल्या झाडाची पाने खूप अशी पिवळसर झाली आहेत, त्यामुळे मी बऱ्यापैकी त्याची छाटणी करून टाकत आहेत, जेणेकरून आपल्या झाडाचे जे पिवळे पाने झाले आहेत ते निघूनही जातील आणि त्यामुळे आपल्या झाडाचं जे न्यूट्रिशन आहे ते पूर्ण पिवळ्या पानांमध्ये वाया जातं। त्यामुळे आपण पूर्ण छाटणी करणार आहोत। तर झेड प्लांट हे कटिंगपासून पण ग्रोथ होते। तुम्ही ज्या या छोट्या छोट्या छाटलेल्या कटिंग जरी लावल्या तरी एकदम सुंदर आपलं झेड प्लांट तयार होतं। तर त्या पाण्यातही छान मुळ्या वगैरे येतात, त्यामुळे तुम्ही पाण्यात ग्रो करू शकता किंवा डायरेक्ट मातीतही लावल्या तरीही आपलं झाड एकदम छान प्रकारे तयार होतं। त्यानंतर आता झेड प्लांट विषयी जर बोलायचं म्हटलं तर चहा पावडर किंवा कॉफीचे जे पाणी आहेत ते तुम्ही आपल्या झाडाला देऊ शकता। त्यामुळे झाडाची छान अशी वाढ होते आणि त्यातली त्यात काय झालं आहे, पावसाच्या पाण्यामुळे थोडेफार न्यूट्रिशन मिळतात आणि आपल्या झाडाला जास्त पाणी नको, म्हणून मी 8 ते 10 दिवसातून एकदाच पावसाच्या पाण्यात ठेवलं आहे। पण पाऊस नसल्यामुळे झाडाची थोडी वाट लागली किंवा खराब झाले असं म्हणता येईल। आणि त्यानंतर जरी आपल्या झाडाला पावसाची गरज असली किंवा आपण इंडोर प्लांटलाही पावसाचे पाणी देत असलो तरीही ते किती प्रमाणात द्यायचे किंवा खूप जास्त होऊ नये किंवा आपल्या झाडाची मुळे खराब होऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे। तर आता मी जे आकार दिला आहे तो जे फांद्या आहेत त्या थोड्या मला वरती घ्यायच्या आहेत, तर मी त्याला थोड्याशा दोरीच्या साहाय्याने बांधून घेईल, जेणेकरून त्याचा आकार तयार किंवा शेप तयार होईल। आणि त्यानंतर आपण 1.5 महिन्यानंतर त्या झाडाची जी दोरी बांधली आहे किंवा छोटी तार बांधली आहे ती आपण काढून टाका, जेणेकरून आपल्या झाडाचा आकार तयार होईल आणि झाड आपलं आणखीन छान आणि सुंदर दिसेल। तर या झाडाचं विशेष म्हणजे भरपूर असं ऊन पाहिजे। त्यानंतर जास्त त्याला तुम्ही पावसाचे पाणी किंवा जास्त प्रमाणात पाणी वगैरे नको व थंडीमध्ये ह्या झाडाची थोडी काळजी घ्यायची की जास्त प्रमाणात जर थंडी असेल तर झाडाला बऱ्यापैकी जिथे ऊन मिळेल, जास्त सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा, जेणेकरून आपले झाड एकदम चांगले ग्रो करेल।